भंडारा जिल्ह्यातल्या आयुध निर्माण कंपनीमध्ये भीषण स्फोट झालेला आहे आणि या स्फोटाचे व्हिडिओ लोकशाही मराठीकडे आलेले त्यात 8 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे तर 5 ते 7 जण जखमी असल्याचं समजतंय। कंपनीमध्ये काम सुरू असताना सकाळी 11च्या दरम्यान हा स्फोट झाला। या स्फोटाचा आवाज जवळपास 5 किलोमीटरपर्यंत नागरिकांना ऐकू आला। त्यामुळे या स्फोटाची तीव्रता किती भयानक असेल ते यावरून कल्पना करता येऊ शकेल। त्या ब्लास्टमध्ये 13 ते 14 लोक बाधित झाल्याचे दिसून येते। त्याचं सध्या आमचं बचाव कार्य या ठिकाणी सुरू आहे आणि आतापर्यंत 6 व्यक्तींना आम्ही बाहेर काढले। त्यातली एक व्यक्ती मृत आढळली आणि 5 व्यक्तींना आपण उपचारासाठी हॉस्पिटलकडे पाठवलेलं आहे। बचाव कार्य अजून चालू आहे। आणखी 7 ते 8 लोकमध्ये या डेब्री खाली लागली असण्याची शक्यता आहे। 13 पैकी आता एक अजून काढलाय तर 7 लोक बाहेर काढण्यात आले। तर 7 पैकी एक डेथ आहे आणि बाकीच्यावरती उपचार सुरू आहे। भंडाऱ्याला इथून हलवून भंडाऱ्याला काही प्राथमिक स्तरावरती इथं काही ट्रीटमेंट करून लगेच त्यांना ऑक्सिजन वगैरे देऊन भंडाऱ्याला हलवण्यात आला आहे आणि ते बाकीचे जे लोक आहेत तिथं आतमध्ये आवाज येते बोलतायत ते त्यांच्यामध्ये ते दबलेलं आहे। त्याच्यासाठी NDRची SDMची टीम जी आहे ते नागपूरहून बोलवण्यात आलेलं आहे। त्याचं ते इक्विपमेंट कटर वगैरे जे आहे ते सगळं म्हणजे जिल्हा प्रशासन संपूर्ण तिकडे SP असेल, कलेक्टर असतील, SDM असेल सगळं तिथं उभे आहेत आणि आयुध निर्माण कंपनीचे सुद्धा सगळे अधिकारी आहेत आणि जी काही जिल्हा स्तरावरची जी काही त्यांना मदत लागते मग ॲम्ब्युलन्स असेल, फायरची गाडी असेल सगळं तिथं बोलवण्यात आलेलं आहे। आणि इथला सगळा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सरवर शेख यांनी। भंडारा जिल्ह्यातील आयुध निर्माण कंपनीमध्ये सकाळी 11च्या सुमारास भयानक असा स्फोट झाला। ज्या स्फोटकामध्ये संपूर्ण इमारत जमीनदोस्त झाली आणि जवळपास 8 लोकांचा मृत्यू देखील झालेला आहे। तर 8 ते 10 लोक हे जखमी असल्याची प्राथमिक माहिती येत आहे आणि जखमींना रुग्णालयामध्ये पाठवण्यात देखील आलेलं आहे आणि JCBच्या सहाय्याने मृतकाच्या बॉड्या काढण्याचा प्रयत्न केला जातो आहे। आपण बघू शकतो की येथे जवळपास 5 ते 7 किलोचा पत्रा हा उडून त्या कंपाऊंडच्या बाहेर आलेला आहे। तर त्या पत्र्याच्यावरून अंदाज लागतो की हा स्फोट किती भीषण असावा आणि आपल्यासोबत येथे काही प्रत्यक्षदर्शी देखील आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की कसा हा स्फोट होता आणि काय बघितलंय त्यांनी। काय सांगा? माझे नाव विक्की डोईफोडे आहे। मी सावली गावातून येत होतो 10:30च्या दरम्यान आणि स्फोट एवढा मोठा झाला की याचा पत्रा ह्या साईडला उडाला। कमीत कमी 5 किलोचा पत्रा आहे आणि जाळा पण भरपूर मोठा आहे आणि कोणाची हानी नाही झाली। तर नक्कीच भयानक असा दृश्य या ठिकाणी प्रत्यक्षदर्शीने बघितलेला आहे। तर सामोरील घटना काय असेल हे आपण कल्पना देखील करू शकत नाही। सरवर शेख, लोकशाही मराठी, भंडारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।